बाहेर जाऊन मंचुरियन खाण्यापेक्षा मी घरीच मंचुरियन तयार केलं आणि तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी केला। मंचुरियन बनवण्यासाठी मी पहिल्यांदा फ्लावर घेतला। फ्लावर पाण्यातून स्वच्छ धुवून घेतला। त्यानंतर पाणी आणि मीठ घालून तो उकळायसाठी ठेवला। फ्लावर आपल्याला खूप जास्तही शिजवायचा नाहीये। फ्लावर शिजेपर्यंत आपल्याला लागणारं बॅटर आपण तयार करून घेणार आहे। यासाठी मी कॉर्नफ्लोअर घेतले आणि त्या कॉर्नफ्लोअरमध्ये आपण थोडासा मी हा मसाला आणला होता मंचुरियनचा तो आणि मीठ ॲड करून घेतलेला आहे। त्यामध्ये हा मसाला आहे मंचुरियनचा। त्यानंतर आलं लसूण पेस्ट घातली आहे। त्यानंतर त्यात थोडंसं तांबडं तिखट घातलं आहे मी आणि त्यानंतर आपल्याला हे पाणी घालून सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। तोपर्यंत मी इकडे पलीकडे फ्लावर शिजायला ठेवलेला आहे माझा। हे हळूहळू करून आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। थोडं पातळ ठेवलंय मी हे। त्यानंतर इथं फ्लावरला उकळी आलेली आहे आपल्या पाण्याला। त्यानंतर हा फ्लावर मी एका चाळणीत काढून घेणार आहे आता, जेणेकरून त्यातलं पाणी सगळं निघून जावं। आपल्याला थोडेसे कोरडे फ्लावर लागणार आहेत, त्यासाठी मी हे सगळे चाळणीत काढून घेतले आणि पूर्ण पाणी गेल्याशिवाय हे त्या बॅटरमध्ये टाकायचं नाही आहे, नाहीतर पाणी दोन्हीचं मिळून वाढेल। मी हे आता या बॅटरमध्ये टाकले बघा आणि आपण आता मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं। मिक्स करताना आपल्याला लक्षात आलं असेल की हे थोडंसं पातळ आहे। यामध्ये मी आणखीन थोडं आता कॉर्नफ्लॉवर वाढवून घेणार आहे। बघा कॉर्नफ्लॉवर वाढवून घेतलेला आहे मी आणि आता परत एकदा आपण हे चांगलं घट्ट झाले का बघायचं आहे। थोडं घट्ट करायचं आहे आता आपल्याला हे। वाढवत राहायचं आहे। जोपर्यंत ही कन्सिस्टन्सी आपल्याला येत नाही तोपर्यंत हे आपल्याला वाढवायचं आहे आणि झाल्यानंतर आपल्याला हे तेलात टाकून तळून घ्यायचे आहेत। आता मी हे तेल घेतलं एका कढईमध्ये आणि यामध्ये आता एक एक करून मी सोडणार आहे। बघा हे तळण्यासाठी मी आता सोडायला लागली आहे हळूहळू। लांब लांब थोडेसे सोडा, त्या जेणेकरून चिकटणार नाहीत ते एकमेकाला। हे बघा लांब लांब सोडलेले आहेत मी। आपल्याला हे दोनदा फ्राय करायचे आहेत। एकदा आपल्याला हे अर्ध असं तळून काढायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा तळायचं आपल्याला हे दोनदा तळल्यामुळे जास्त क्रिस्पी होतात। लालसर रंग आधीच थोडासा होता, आता जास्त लालसर रंग झाला की आपण हे काढून एका ताटामध्ये घेतलेला आहे। आता मी हे सगळे मंचुरियन आपले तळून घेतलेले आहेत। आता हे तळून झालेले आपल्याला पुन्हा एकदा तेलात टाकून चांगले तळून घ्यायचे। मी पुन्हा त्या तेलात टाकलेले आहेत। हे आधी तळलेलं तेल होतं माझं, त्यातच पुन्हा एकदा मी हे टाकून तळायला लागले आता। हे बघा पुन्हा आता तळून झाले आपलं। आता तेल घेतले आपण आपली जी लागणारी ग्रेव्ही तयार करणार आहे त्यासाठी। त्यात मी आलं लसूण घालून घेतलंय। आलं लसूण चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे हे। त्यानंतर त्यात मी थोडीशी आपली शिमला मिरची घातलेली आहे। आपल्याला हे सगळं मी परतत आहे। झाल्यानंतर ह्यात आता आपल्याला कांदा घातलाय। तुम्ही यामध्ये कांद्याची पात असेल तर कांद्याची पात घालू शकता। मी कांदाच घातला, माझ्याकडे कांदा होता त्यामुळे। आणि एका वाटीमध्ये मी हा आता आपल्याला लागणारं सामान, त्यामध्ये मी थोडंसं लाल मिरच्या आहेत त्या घेतलेल्या बारीक करून मिक्सरला। त्यानंतर टोमॅटो सॉस, सोया सॉस, चिली सॉस मिक्स करून घ्यायचे आपल्याला। तुम्हाला नसेल तर रेडीमेड मसाला वापरा किंवा तुम्ही शेजवान चटणी वापरा।
ही तयार झालेली ग्रेव्ही आहे त्यामध्ये आपल्याला आता मंचुरियनचे आपण जे तयार केलं होतं बॅटर लावून त्याला ते घालून घेतले मी. आता ह्याला मी थोडीशी वाफ घालून घट्ट होईपर्यंत पूर्ण आपण ड्राय करायचे. ते ग्रेव्ही आपल्याला पातळ ठेवायची नाही आहे ह्याची. झाले हे आपलं आता ड्राय. तुम्ही ग्रेव्ही जास्त ठेवू शकता पण मी ड्राय ठेवलेलं आहे इथं. आपले मंचुरियन तयार झालेलं आहे. आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेतले. वाह, फारच छान दिसतंय हे आणि क्रिस्पी पण झालेत हे खूप. ह्याच्यावर मी आता थोडासा कोबी घालून घेतलेला आहे आणि सॉस टाकून हे अगदी खायला तयार झाले आता.